नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डेटा कशा पद्धतीने राहील. थोडासा पॉझिटिव्ह बायस होता. डेटामध्ये काही डायरेक्शनल शिफ्ट येतोय का, म्हणजे जो ऍक्च्युअल ट्रेंड जो आपल्याला अपेक्षित आहे लॉंग टर्मचा तो आहे का, तर त्याची शक्यता आता थोडीशी कमी होताना दिसते. कारण आजचा जो डेटा आलाय ना, त्यावरून असं दिसतंय की अजूनही फॉरेन इन्व्हेस्टर, मोठा एफ-आयज किंवा प्रो प्लेयर अजूनही त्या मोडमध्ये नाहीये की डायरेक्शनल काही लॉंग त्या ठिकाणी जाऊ शकतो. ओके, तर आजचा डेटा कसा आलाय तो बघा. 2 लाखाच्या पोझिशन्स होत्या त्या वाढून आलेल्या आहेत. 1 लाखाच्या पोझिशन्स ज्या वाढून आलेल्या आहेत रिटेलरच्या. रिटेलरला थोडस कॉलवर त्यांनी काम करायला लावलेलं आहे आणि बऱ्यापैकी कॉल शॉर्ट्स त्यांच्या गळ्यात कॉल जे आहेत त्यांच्या गळ्यात मारलेले आहेत आणि स्वतः मात्र तिकडे कॉलमध्ये शॉर्टिंग केल्याची संभावना आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल जे काम झाले ते थोडंसं रिटेलर साईडने हे पॉझिटिव्ह साईडला झाले आणि अपोजिट काउंटर पार्टी प्रो आणि एफ-आयज यांनी ते सेलिंग त्या ठिकाणी केलेले असणार आहे वरच्या साईडला कॉलमध्ये. ओके, तर मित्रांनो, हे उद्यासाठीचा जो डेटा आहे तो साईड वाईज आहे. आपण चार्टवर जाऊया, चार्टवर समजू की नक्की कशा पद्धतीने काम त्या ठिकाणी झालं असावं. ओके, आज दिवसभरात तुम्ही बघितलं असेल की मार्केट वरती होतं आणि वरती ओपन झालं थोडंसं पॉझिटिव्ह आणि त्यानंतरून ते खाली आलं आणि एका पॉइंट ऑफ टाइमला म्हणजे साधारण 26,140-50च्या पॉइंटला मार्केट इथून पडतंय की काय, असं लोकांना शंका जाणवली असेल सकाळच्या वेळात. ठीक आहे, की मार्केट खाली जाईल का. ऍक्च्युली डेटा जो होता तो थोडासा पॉझिटिव्ह साईडला होता कालचा डेटा, त्यामुळे डायरेक्ट मार्केट खाली जाण्याचे चान्सेस आहेत ते निग्लिजिबल होते. ओके, तसं मी तुम्हाला एक व्हिडिओ पोस्ट करून सांगितलं पण होतं की कशा पद्धतीने रिटेलरला लुटत असतात. ओके, तर दिवसभरात काय झालं असेल मित्रांनो, हे जे मोठे प्लेयर्स आहेत ना, एक प्रॉपर प्लॅन बनवून येतात की आपल्याला जे हे शेअर्स पचवायचे आहेत, जे कॉल पुट आहेत, हे माथी मारायचे रिटेलरचे, ते कशा पद्धतीने मारायचे. तर मग रिटेलर काय करेल, इथे घेईल सपोर्ट, इथे घेईल रेजिस्टन्स, याला इथल्या एवढ्या याच्यात मजा वाटते ना, वीक बाबा तुला काय, इथे कॉल घ्यायचा आहे घे, इथे विकायचा आहे वीक. ह्या 10-20 पॉईंट साठी एफ-आयच काम नाही करत, तो इन दी मनी शॉर्टिंग करत असतो. आणि ती कशी काय ते समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये डिटेल दिलेला आहे, त्याच्यावर रिच आउट करा, मी तुम्हाला पर्सनली गाईड करेल. ओके, तर इथे कॉल घेईल सपोर्टवर, इथे वरती रेजिस्टन्सला विकण्याचा प्रयत्न करेल, 10-20 पॉईंट मिळाले फार मजा. हेवी क्वांटिटीमध्ये कधी फसला तर इथं सगळं टाइम व्हॅल्यू देऊन तो ऍट दी एंड झिरोच होणार आहे. ओके, तर हे लुटालुटीचं काम हे दिवस रात्र हे मोठे प्लेयर करत राहणार आहेत. रिटेलर पण कधी आलं कधी गेलं अशा हिशोबाने लुटत राहणार आहे. तर हे रोजचं काम आहे. डेटा आपल्याशी आहे ना अशा पद्धतीने बोलतो की मार्केटमध्ये ह्यांना काय अपेक्षित आहे. एक ॲव्हरेज पॉईंट तो आपण ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो, तो आपण फाइंड आउट करत असतो. डे वाईज प्लॅन काय असतो, तर जनरली होतं काय, ज्यावेळी एक्सपायरी नंतरचे जे 2 दिवस असतात ना, ते डेटा इमॅच्युअर असतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल इथे एक्सपायरीच्या वेळेस इथे ऑलमोस्ट 30-30 लाखाच्या 32-35 लाखाच्या पोझिशन असतात, पण त्या आता ज्या बघताना दिसतात आपल्याला तर 23-20 लाखाच्या आहेत आणि इकडे 4 आणि 5 लाखाच्या पोझिशन, 4 लाखाच्या ऑन ऍव्हरेज, इकडे 6-7 लाखाच्या पोझिशन्स आहेत. तर कम्पेअर टू लास्ट काही वीक्स डेटा थोडासा बेटर आहे, म्हणजे मोठी लोक, बऱ्यापैकी लोक काम करायला येत आहेत आणि त्या हिशोबाने पोझिशन्स क्रिएट केलेल्या आहेत. ओके, तर आता एवढ्या सगळ्या मोठ्या 23-30 लाखाच्या पोझिशन्सला एवढ्या लोकांनी जर गांडवायचे, म्हणजे आता बघा हे समजा 7 लाख रुपये कन्सिडर केले 7 लाखाच्या पोझिशन, तर हे त्याच्या ऑलमोस्ट 3 पट आहेत. ओके, आणि एफ-आयच्या हे ऑलमोस्ट 5 पट आहेत. ओके, म्हणजे हे एवढ्या मोठ्या संख्येने असून तरी पण हे लोक 99% लॉसच करतात. त्याचं रिझन आहे की हे लोक आहेत ना एक प्लॅन बनवून यांना लुटत असतात. तर हा जो प्लॅन आहे तो समजून घेण्यासाठी मी तुम्हाला खाली डिटेल दिलेलं आहे. तर हे कसं होतं काय होतं, हे डे वाईज प्लॅन करतात. तर आता उद्याचा जो प्लॅन आहे तो अगेन साईडवेजचाच असणार आहे, कारण बऱ्यापैकी पोझिशन्स आज त्यांनी माथी मारलेल्या आहेत रिटेलरच्या कॉल साईडला आणि अशा हिशोबाने ते काम करत राहतील. मित्रांनो, अशाच इंटरेस्टिंग अनालिसिससाठी आणि डेटा ड्रिव्हन कामासाठी सपोर्ट रेजिस्टन्स ही फालतूगिरी करून झाली असेल, आता बराचसा लॉस करून झाला असेल, तर तुम्हाला हे डेटा शिकावं लागेल. ओके, आणि हे नसेल शिकणार तर हा लाईफ टाईमचा जुगार तुमचा कंटिन्यू ठेवा, त्यात तुम्ही समाधानी असाल. महिन्याचं काही एंटरटेनमेंट कॉस्ट म्हणून 10-20 हजार रुपये महिन्याला कुठून तरी आले की उडवत असाल, असेच उडवायचे असतील तर ती कंटिन्यू ठेवा. तुमचे शौक मोठे आहेत,
कदाचित तुमच्या नॉलेजपेक्षा, म्हणून तुम्हाला हे सगळं तुम्ही करत असाल तर ॲज इट इज कॅरी करू शकता. डेटा शिकण्यासाठी डिटेल दिलेला आहे तर नक्की चेकआउट करा. ओके, तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.